एनडीएत या, पंतप्रधान व्हा. मनोहर जोशींकडून शरद पवारांना बर्थडे गिफ्ट ऑफर. शिवसेना नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. शिवाजी पार्कातील चौथऱ्याबाबत केली चर्चा. सबसिडीतील सिलेंडरची संख्या 6 वरून 9 वर. पेट्रोलियम मंत्रींची घोषणा. सरकारच्या निर्णयावर निवडणूक आयोगाचा आक्षेप. आता बातम्या विस्ताराने. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एक अनोखं गिफ्ट मिळालंय. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी शरद पवारांना पंतप्रधान पदाची ऑफर दिली आहे. पवार एनडीएत आले तर त्यांना पंतप्रधान होता येईल असं जोशींनी म्हटलंय. शिवाजी पार्कावरील बाळासाहेबांच्या चौथऱ्यासंदर्भात शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवसेना नेते सुभाष देसाई, मुंबईचे महापौर सुनील प्रभू, मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिवाजी पार्कावरील चौथऱ्याविषयी चर्चा झाली. दरम्यान आजपासून शिवाजी पार्कचा ताबा लष्कराचे जवान घेणार आहेत. 15 आणि 16 डिसेंबरला लष्कराचा विजय दिनाचा कार्यक्रम शिवाजी पार्कवर होणार आहे. त्याची तयारीही लष्कराने सुरू केली आहे. एका वर्षात मिळणाऱ्या सबसिडीतल्या सिलेंडरची संख्या आता 6 वरून 9 वर करण्यात आली. पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी ही घोषणा केली आहे. मात्र सरकारच्या या घोषणेवर निवडणूक आयोगानं नाराजी दर्शवली आहे. कारण गुजरातमध्ये निवडणुका होत आहेत. त्यावेळी ही घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे आता या संदर्भातली घोषणा मागे घेण्यात यावी असं निवडणूक आयोगाने बजावलंय. 100 वर्षातून केवळ एकदाच येणारा 12-12-12 हा जादुई तारखेचा दिवस संस्मरणीय करण्यासाठी सर्वजण सज्ज झालेत. आज या अनोख्या योगानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला दिमाखात सुरुवात झालीय. अश्विन शंकर आणि संजय शंकर यांच्या शहनाई वादनानं महोत्सव सुरू झाला.